Yes, ladies and gentlemen, it's time for the next team to enter the court. As the team from UP, please welcome UP Utah! Yes, ladies and gentlemen, this is going to be one of the wonderful matches of the evening. Bharat Petroleum Corporation Limited versus UP Utah. या ठिकाणी आपल्या माननीय पौर खेळतात भारत पेट्रोलियम या संघात येईल आणि आपल्या देशातल्या अनेक विभागातले राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रो कबड्डी स्टार खेळतात UP Utah या संघात. एक मोठी लढाई, एक मोठी सेशन, एक मोठी मॅच. UP Utah वेलकम भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड. ऐक ना दोघं बसता का पण मराठीत बोलेल का इथे ये 10 मिनिटं बसा हे 10 मिनिटं दे ना दोघं पहिले थोडं आज मराठी माहिती आहे पण माझा मुलगा ट्राय करतोय आलोय गेस्ट कॉम्बिनेटर आहे हे इंट्रोड्यूस कर ऐक ना तू इंट्रोड्यूस करून सोड दे ना आतापर्यंत एक पण समान गुणफलक ठरलेला नाहीये आणि जवळपास आले होते पण UP Utah विरुद्ध भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड. काल होती वाटतं मग साखरेची झाली होती पण ते 5-5 चढाय नाही ना. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण समालोचन कक्षामध्ये आपल्याला सन्माननीय अनिलजी शेळके आणि त्यांचे चिरंजीव हे दोघे जण जोडले जातात या स्पर्धेच्या माध्यमातून. ही महत्त्वपूर्ण स्पर्धा आणखीन एक क्वार्टर फायनलची मॅच पाहायला भेटेल. UP Utah विरुद्ध BPCL ही महत्त्वाची मॅच मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते. जसं यूट्यूब वाहिनीवरती आपण जे प्रेम दिलं आहे असंच प्रेम आपलं राहून द्या. आम्ही विनंती करतोय आमचे बीड जिल्ह्यातून आमच्यासाठी मुंबई पोलीसमध्ये कार्यरत असलेले सन्माननीय अनिलजी शेळके सर आपणास विनंती करतोय आपल्या मुलाबरोबर काही इंग्लिशमध्ये कॉमेंट्री केली जाईल तर कधी अर्धी मराठीमध्ये कॉमेंट्री केली जाईल. प्रेक्षक वर्ग कुठे जाऊ नका. नवीन कॉम्पिटिटर दाखल होताना पाहायला मिळतात. ओव्हर टू अनिलजी शेळके सर. धन्यवाद. धन्यवाद सर. तिसरा क्वार्टर फायनल खेळला जातोय. UPचे योद्धे सज्ज आहेत आणि त्यांना आग लावण्यासाठी BPCLची टीमसुद्धा सज्ज आहे. पाहूया BPCLचं जहाज होमुर्जमधून कसं मुंबईच्या या बंड्या मारुती चषकापर्यंत पोहोचतं आहे. मोठे नावं या दोन्ही संघामध्ये आहे खेळताना दिसत आहेत जे की प्रो कबड्डीमध्ये खेळलेले सर्व खेळाडू आपल्याला पाहत आहेत. जाऊया मॅचकडे. एक अपील होती परंतु खेळाडू खेळण्याचा प्रयत्न आणि गुण दिलेला आहे स्वयंस्फूर्तीने याला म्हणतात खेळाडू वृत्ती. हा खेळाडूपणा आपल्याला पाहायला मिळतोय. already the start is good that both the teams have started their points table. दोन्हीही टीमनी एक पॉईंट्स घेऊन एक चांगली सुरुवात केली आहे. त्याच्यासोबत BPCLची एक्सपिरियन्स टीम असणार आहे पण UP Utah लास्ट मॅचमध्ये थोडा का होईना त्यांनी एक्स्ट्राचा एक्सपिरियन्स घेतला आहे. थोडीशी आळशी चढाई केली अनिल जड्डाने आणि त्याला अचानक पकडलं आपल्या जखडवलं. UP Utahचा हा योद्धा चढाई करतोय. 5 खेळाडू टोटच करण्याचा किक मारण्याचा प्रयत्न. एक किक म्हणजे दहशत असते कबड्डीमधली आणि यावेळेस मात्र नजरआटी दुर्घटना घटी होऊ शकत होतं आणि झालंच. जोराचा पुश आणि बाहेर केलाय तो UPचा योद्धा BPCLच्या संघाने. दोन्ही टीमचा प्रयत्न खूप अप्रतिम आहे. अतिशय आळशी चढाई. स्ट्रगल
आळशीपणाने चढाई केली आणि सहजरित्या डबल थाय होल्ड केला आहे या UPच्या खेळाडूंनी. आपण रिप्लायमध्ये पाहू शकता UP योद्धा 3 तर BPCL 2 गुण घेऊन खेळतो आहे. सुंदर असा क्वार्टर फायनल अगोदर संपन्न झालेले दोन्ही क्वार्टर फायनल अगदी शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या रेडपर्यंत आले होते. सध्या मोनू आहे रेडमध्ये. लेट्स सी तो घेऊ शकतो का एखादा पॉईंट. दोन्ही साईडने प्रयत्न करतोय तो. ही इज ट्राईंग टू गेट पॉईंट्स इन बोथ ऑफ द कॉर्नर्स, पण तरीही सध्या तरी सुरुवातीचा थोडा वेळ आहे तो शांतच राहणार आहे. मिलिंद आपल्या संघासाठी चढाई करतोय. पाहूया BPCLचा हा खेळाडू मिलिंद आपल्या संघासाठी काय करतोय. जोरदार चढाई करण्याचा प्रयत्न लॉबीमध्ये आहे आणि नक्कीच तुम्हाला माहिती आहे का की BPCL एक खूप एक्सपिरियन्स टीम आहे. तुमच्या मते काय वाटतंय तुम्हाला की काय होऊ शकतं, ह्या टीमचा फायनल स्कोअर काय असू शकतो आणि कुठली टीम जिंकू शकते? आत्तापर्यंतचे 2 क्वार्टर फायनल्स पाहिले, त्यामुळे काय होऊ शकतं याचा अंदाज लावणं बिलकुल अशक्य आहे, कारण शेवटच्या क्षणापर्यंत चाललेली ही मॅच. माझ्या मते तर इथं BPCLचा एक अप्पर हँड असणार आहे, कारण त्यामध्ये खूपच एक्सपिरियन्स प्लेयर्स आणि प्रो कबड्डीचे स्टार्स पण आहेत. आणि बोथ द प्लेयर्स, बोथ टाईप ऑफ प्लेयर्स, एक्सपिरियन्स ॲज वेल ॲज स्टार प्लेयर्स आर गोइंग टू बी देअर. दॅट इज गोइंग टू बी अन अप्पर हँड फॉर BPCL अँड दॅट्स वाय आय थिंक दिस मॅच कॅन बी वॉन बाय BPCL विथ अ लीड ऑफ 5 to 10 points. नक्कीच अगोदर खेळलेला UP योद्धा मॅच खेळलेला आहे. थोडासा मॅच खेळल्यामुळे एनर्जी डाऊन असते, परंतु BPCLचा हा आजचा पहिला सामना दिसतोय आणि सुंदर एनर्जीने, नवीन एनर्जीने खेळताना दिसतोय तो BPCL संघ. अ न्यू स्टार्ट. आपण जसं सुरुवातीला वॉर्मअप असतो, पण ऑलरेडी UP योद्धा हॅज डन द वॉर्मअप अँड वॉन दॅट मॅच. ते जिंकले होते ते मॅच, आणि पण आता अगेन्स्ट BPCL तीच मॅचची टेक्निक वापरताना UP योद्धाच त्या मॅचमध्ये सुद्धा सुरुवातीला दे मेड अ लॉंग लीड, बट लेटर ऑन दॅट गॉट ब्रोकन डाऊन अँड ॲट लास्ट ते पुन्हा लीड घेऊन जिंकले होते. 7 खेळाडू UP योद्धा संघाचे. मिलिंद चढाई करतोय ONGC BPCL संघासाठी आणि सुंदर सर्वांकडे लक्ष देतोय, पाहतोय, अंदाज घेतोय कुठला गडी कुठला मोहरा गळाला लागतोय. आणि पाहूया रनिंग हॅटच करण्याचा प्रयत्न, परंतु तेवढ्या चाणक्षपणाने UP योद्धा खेळताना दिसतोय. कुठलीही संधी दोन्ही संघ देताना दिसत नाही येतं. एक चुकीचा पॉईंट कोणालाही मिळू देण्याची कोणीही संधी सोडत नाही आहे, कारण हे क्वार्टर फायनलचे सामने आहेत आणि जो संघ हरेल तो या स्पर्धेमधून बाहेर असेल. त्यामुळे दोन्ही संघ तेवढ्याच तोडीने खेळताना दिसतात. आपण जर स्टडीजमध्ये पाहिलं तर एक मेथड असतो ट्रायल, हिट अँड ट्रायल. दॅट मीन्स की आधी एक ट्रायल केली जाते आणि नंतर जी असते ती मेन रेड असते. ही होती ती मेन रेड. ह्या रेडमध्ये घेणार होता तो पॉईंट, आणि दिस इज वाय फर्स्ट यू नीड टू ट्राय अँड सी वॉट टाईप ऑफ प्ले वुड अफेक्ट यू. अँड हिअर त्यांनी तो पॉईंट घेतला आणि UP योद्धा सध्या लीड मेंटेन करताना शेवटच्या क्षणामध्ये निर्णय घेतला आणि ती चुकीची पकड या ठिकाणी झालेली आहे. एक गुण घेण्यात यशस्वी ठरलेला आहे हा खेळाडू. आजची ही 20वी मॅच आणि UP योद्धा 7 आणि BPCL 3 गुण, 4 गुणांची आघाडी या घडीला UP योद्धाकडे आहे. पाहूया BPCL कसा हळूहळू आपल्या फॉर्ममध्ये येतोय आणि तोडीस तोड उत्तर देण्यासाठी सज्ज होतोय. नक्कीच जो की रिशांक डेवाडिका याला आपण पाहिलेला आहे मोठ्या कबड्डी स्पर्धेमध्ये, राष्ट्रीय स्पर्धेमध्ये. मला आठवतं आहे राष्ट्रीय स्पर्धा असताना महाराष्ट्र आणि कर्नाटक संघ खेळत होता, तेव्हा रिशांक डेवाडिकाची एक शेवटची चढाई होती आणि जर चढाईमध्ये गुण नसता आला तर महाराष्ट्र संघ हरणार होता आणि गुण आला तर महाराष्ट्र संघ जिंकणार होता. त्या निर्णायक क्षणाला रिशांक डेवाडिकाने गुण घेऊन महाराष्ट्रासाठी विजय प्राप्त केला होता. असा अनुभवी खेळाडू आणि त्यांच्यासोबत असलेले पाठीशी असलेले विशाल माने, नावाप्रमाणे विशाल आणि माने परिवार त्यांच्या पाठीशी आहे. विशाल माने BPCL संघाचे हे कोच म्हणून आज काम पाहत आहेत. UP योद्धा संरक्षण कसा पलटून लावतोय. आत्ताच आपण कमेंट वाचत होतो आणि अक्षय म्हणतायत की क्रिकेटच्या कॉमेंट्रीलाही लाजवून टाकेल अशी कॉमेंट्री चालू आहे बंड्या मारुती सेवा मंडळच्या ह्या टुर्नामेंटमध्ये. आपण काय म्हणू इच्छिता? खरंच इतक्या लेवलची कॉमेंट्री आहे आपली? आपण फक्त ह्या राष्ट्रीय स्तरावरच्या सामने म्हणतो, परंतु
जगामध्ये सगळ्यात जास्त कबड्डी खेळली जाते ती भारतामध्ये. सर्वात जास्त स्टार खेळाडू जगातले ते भारतामध्ये आहेत आणि ते सर्व स्टार खेळाडू आज बंड्या मारुती क्रीडा मंडळावरती खेळताना दिसत आहेत. आणि या ठिकाणी जर प्रेक्षकांमध्ये लक्ष दिलं तर प्रो कबड्डीचे विशेष घटक कोच ते या ठिकाणी येतात. डू ऑर डाय रेड आहे, पाहूया. आणि सुंदर असं डू ऑर डायमध्ये आपलं यशस्वी केलं आहे तो BPCL संघाच्या खेळाडूने. इफ यू हॅव नोटीस, जर तुम्ही नोटीस केलेलं असेल की डू ऑर डाय रेड्समध्ये युजली तो जो रेडर आहे तो मोस्टली 5 to 10 सेकंड्स वेट करतो आणि नंतर स्वतःचा अटॅक सिग्निफाय करतो आणि मग अटॅक करतो, त्या जेणेकरून पॉईंट्स स्कोअर होऊन जातात. 4 खेळाडू BPCL संघाचे. मोनू चढाई करतोय आपल्या संघासाठी. UP योद्धा संघाचा हा खेळाडू व्हॅलिड रेड करून पुन्हा एकदा आपल्या संघांमध्ये. Both the teams are playing safe till the first few minutes cause it is going to be the normal strategy if you have seen most of the matches. आणि इथं काय तर सुंदर असं मित्रा बारीक लक्ष, चाणाक्षपणा आणि सुंदर असं रनिंग हॅटच करत गुण मिळवलाय BPCL संघाच्या खेळाडूने. या स्पर्धेच्या निमित्तानं डू ऑर डाय विशेष सन्मानाकडे UP आपलं लक्ष संघासाठी वेधलं जातंय. असणार आहे आणि या 5 नंबरचा हा खेळाडू क्रीडा रसिकांच्या समोरच्या माहितीसाठी संघात सुद्धा आपल्या 5 सर्वांचा खेळाडू शिल्लक लाडका आहेत. ऋतुराज हो, कोहली या हो. ठिकाणी आहे. गरज होती त्याला कोल्हापूरच्या डू ऑर छावा डायची, या स्थानिक परंतु संघाकडून ज्याला आपण पाहतो अलगदरित्या आणि डबल कस्टम फाऊल केलाय या व्यावसायिक आणि सहज संघाकडून जगडून ज्याला आपण टाकलाय पाहतो. आणि BPCL सगळ्यात संघाने. महत्वाचं रिशांक देवाडिकाचा संघ मैदानात आहे. When the ज्या महाराष्ट्रानं Raiders फायनल मारली होती ना जेव्हा रिशांकच्या एक नेतृत्वात, आणि त्या Raider संघात defense देखील हा करतो, ऋतुराज तेव्हा कोहली होता. आपण जरा बघू टाळा शकतो उचलू द्या. की असा डिफेन्स असतो आणि टीमचाही सपोर्ट होता त्याला. गोल्ड मेडल विजेत्या महाराष्ट्र संघातला असणारा हा गुणवान खेळाडू आणि अर्थात ऋतुराज अनिल कोहली चढाई करत याला होता आपण आणि सन्मानित त्याला करतोय. पकडण्याचा बंड्या प्रयत्न मारुतीच्या केला. असणाऱ्या अयशस्वी व्यासपीठावरती प्रयत्न अर्थात पुन्हा एकदा निमित्त आहे फॉर्ममध्ये अखिल येताना भारतीय दिसतोय. कबड्डी स्पर्धा BPCL संघ 2026. एक अनुभवी खेळाडूंचा संघ कसा असतो तो हळूहळू मॅच अभिनंदन सुरू ऋतुराज, करतो. आपल्या पुढील कारण वाटचालीसाठी 40 आमच्या मिनिटांचा बंड्या match मारुतीच्या पूर्ण वतीने खेळायचा आपल्या असतो. खूप त्यांना खूप शुभेच्छा. 20-20 मिनिटांचे Go 2 to हाफ Cox. खेळायचे असतात. सुरुवातीपासूनच हे काही IPL नाही, पहिल्या बॉलपासून बॅटिंग सुरू करायची. हा क्रिकेट नाही, ही कबड्डी आहे आणि व्यवस्थित संयमाने सुरुवात करून शेवटपर्यंत विजय प्राप्त केला जातो तो म्हणजे कबड्डीमध्ये. आज त्याच ही आहे 4थी रात्र आपल्या कबड्डी टुर्नामेंटची आणि उद्या असणारे फायनल, जे की आपले व्ह्यूवर्स विचारतायत की फायनल मॅच कधी होणार. उद्या सेमीफायनल आणि फायनल मॅचेस होणार आहेत आणि ते हे सुद्धा विचारतायत की इंग्लिशमध्ये का मध्ये. तर मी त्यांना सांगू इच्छितो की आय एम ओनली 15 years old, मी 15 वर्षाचा आहे. तर माझी स्पेशलिटी जी आहे ती आहे इंग्लिश कॉमेंट्रीमध्ये. दॅट नक्कीच महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आज मराठीमध्ये सुद्धा कॉमेंट्री सुरू आहे. गगन गौडा उंच पुरा खेळाडू UP योद्धाचा, ज्याला आपण प्रो कबड्डीच्या माध्यमातून सुद्धा खेळताना पाहिलेला आहे. UP योद्धामध्ये खेळताना दिसतोय. गुण घेण्याचा प्रयत्न उंच पुरा खेळाडू. बोनस मात्र त्याला सोडून दिलेला आहे आणि अलगदरित्या बोनस घेतला कारण 3 शिलेदार UP योद्धाचे. लास्टच्या मॅचमधला टॉप रेडर होता तो UP योद्धासाठी गगन गौडा आणि त्याच्यासोबत सध्या यावेळेस मात्र defense. पकडलंय. सुपर टॅकल ऑन असेल. पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. आणि सुपर टॅकल 2 गुण मिळत आहेत UP योद्धा संघाला. 3 खेळाडू आणि 3 पेक्षा कमी खेळाडूंनी जर टॅकल केलं तर एक अतिरिक्त गुण मिळतो. त्या पद्धतीने UP योद्धाने आत्ताच 3 खेळाडू शिल्लक असताना गुण घेतला आणि डबल गुणाची कमाई UP योद्धाने केलेली आहे. कॅमेरामॅन नक्की रिशांक देवाडिका यांचा फॅन दिसतोय कारण तो खूप झूम इन करून दाखवतोय. मी सुद्धा त्यांचा एक फॅन आहे. ते खूप चांगली कॉमेंट्री सुद्धा करतात. ॲनालिसिस खूप चांगलं आहे त्यांचं कबड्डी गेमवरचं. जर तुम्ही प्रो कबड्डी बघत असाल तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल की त्यांची कॉमेंट्री कुठल्या तोडीची आहे. यावेळेस मात्र सहजरित्या पुश करून टाकलाय तो गगन गौडा. आम्ही सुद्धा BPCLचे खेळाडू आहोत. सर्व अनुभवी खेळाडूंचा हा भरणा असलेले खेळाडू अनिल. आमच्या व्यासपीठावरचे आमचे समालोचक संयोजक हे सुद्धा त्याची माहिती सांगतायत आणि ऑनलाईनसाठी आपण पाहतो आहोत UP योद्धा वर्सेस BPCL. UP योद्धा 10 BPCL 8. 2 गुणांची फक्त आत्ताच 7-7 गुणांची बरोबरी होती दोन्ही संघांमध्ये आणि आता 2 गुणांची आघाडी आहे UP योद्धा संघाकडे. 11 नंबरचा हा खेळाडू सचिन चढाई करतोय. अगदी आपल्या गुणाची आघाडी असताना थोडंसं संयमाने खेळण्याचा प्रयत्न सचिन
करतो आहे. जेव्हा गुणाची आघाडी असते तेव्हा जास्त गडबड करण्याची गरज नसते आणि आपण त्याच पद्धतीने पाहतो आहोत UP योद्धेचा हा सामना. परंतु 2 गुणाची आघाडी जरी असली तरी ही फार मोठी आघाडी नाही. शेवटच्या क्षणापर्यंत काही होऊ शकतं हे आहे कबड्डीचे सामने. 3 शिलेदार पुन्हा एकदा UP योद्धाचे मागच्या 3मध्ये ज्यांनी सुपर टॅकल केलं होतं आत्तासुद्धा सुपर टॅकलची संधी आहे. चढाई करतोय BPCLचा खेळाडू. 3 शिलेदार यावेळेस मात्र चढाई करायचं पकड सुंदररित्या झाली करण्याचा प्रयत्न केला होता परंतु अलगदरित्या निघून गेला आहे आणि गुणाची कमाई करतोय BPCLचा खेळाडू. मागच्या वेळेस 3मध्ये पकड केली होती. सुपर टॅकल भेटला होता UP योद्धाला परंतु यावेळेस मात्र ती चूक केलेली नाही BPCLच्या खेळाडूने. 11 नंबरचा खेळाडू सचिन. बोथ द टीम्स आर प्लेइंग इट सेफ. दोन्ही टीम सेफ खेळत आहेत आणि त्यासोबत प्रयत्नही तेवढेच स्ट्रॉंग आहेत दोन्ही टीम्सचे. आणि UP योद्धा सध्या अप्पर हँडमध्ये असन पण पॉईंट्सच्या बाबतीत पण तरीही डिफेन्सच्या बाबतीत सध्या तरी BPCL अप्पर हँडमध्ये. आणि 2 प्लेयर्स द सुपर टॅकलची सिच्युएशन ऑन आहे. जर्सी नंबर 3 आतील इथं होता रेडसाठी. वंडरफुल रेड. वॉट अँड स्किल्स गॉट अवे फ्रॉम दॅट डिफेन्स. अगदी अलगदपणे निघला आहे आणि आणखी एक गुण BPCLसाठी. आता मात्र गुणस्थिती आहे 10-10. 1 शिलेदार UP योद्धाचा शिल्लक आहे आणि राहुल आणि त्याच्यासाठी डू ऑर डाय आहे. या रेडमध्ये या चढाईमध्ये त्याला गुण घेणं प्राप्त आहे परंतु यावेळेस मात्र BPCL संघाने त्यासाठी बोनस खुला केलेला आहे कारण 1च शिलेदार शिल्लक आहे. त्याला आपण कधीही पकडू शकतो. यावेळेस मात्र त्याने डीप चढाई करण्याचा प्रयत्न आणि अलगदरित्या टिपला आहे. 1 बोनस गुण मिळतो UP योद्धा संघाला तर 2 गुण मिळत आहेत ऑलआउटच्या बदल्यात BPCL संघाला. हजारपेक्षाही जास्त व्ह्यूवर्स सध्या ऑफलाईनमध्ये व्ह्यू करतायत आणि त्याचसोबत 2600पेक्षाही जास्त व्ह्यूवर्स ऑनलाईनमध्ये कनेक्टेड आहेत. तर टोटल आपल्याजवळ आकडा 4000च्याही पुढं जातो आहे आणि ते सध्याही रात्रीचे 10:30 वाजता आहेत. पुन्हा अजून व्ह्यूवर्स ॲड होऊ शकतात. त्याचसोबत सध्या टफ फाईट चालू असलेली UP योद्धाज वर्सेस BPCLची मॅच. BPCLकडे आहे एक्सपिरियन्स आणि UP योद्धाजकडे आहे तो गगनगौडा. एक्सपिरियन्स वर्सेस गगनगौडा. चला बघूया कोण घेतं इथे पॉईंट. सध्या आपल्या मीडियाचा माध्यम आहे आणि आपण जगातल्या प्रत्येक घटना पाहू शकतो परंतु याची डोळा याची देही सामना पाहण्याची मजा काही वेगळीच असते. जेव्हा सुंदर पकडी झाल्या जेव्हा सुंदर अशी चढाई झाली तेव्हा प्रेक्षक अतिशय उत्स्फूर्तपणे हात खोलून जोरदार टाळ्या आणि शिट्टी वाजवण्यासाठी उत्स्फूर्त होतात आणि खरंच तो आनंद प्रत्येकजण या ठिकाणी घेताना दिसतोय आणि त्याचं श्रेय जात आहे बंड्या मारुती संघाला. अलगद बोनस दिला परंतु त्याला बाहेरसुद्धा हाकलण्याचा यशस्वी प्रयत्न केला तो UPच्या खेळाडूने. जर आपण लास्टच्या 2 मॅचेस पाहिल्या असतील तर काय कमबॅक होता दोन्ही मॅचेसमध्ये. लगभग 10 पॉईंटचा गॅप होता आधी सुरुवातीला आणि नंतर तो गॅप तोडून 10 पॉईंटचा जास्तीचा गॅप बनवून तसा तयार करून पहिले तर कोण जिंकलं? आपल्यासमोर युवा पलटणची टीम जिंकली लास्टच्याच मॅचमध्ये. का तसंच चित्र इथं तयार होतं आहे कारण आधी तर UP योद्धाजकडे अप्पर हँड होता, जास्त पॉईंट्स होते. नंतर BPCLकडे जास्त पॉईंट्स झाले जे की सध्या आहे आणि माझा तर अंदाज असा आहे की नंतर UP योद्धाजकडे अजून एकदा जास्त पॉईंट्स होतील का? पहिल्या दोन्ही क्वार्टर फायनलमध्ये प्रेक्षकांच्या मनामध्ये नुसतं झापूक सुरू होतं कारण कधी सामना इकडे झुकायचा तर इकडे दुसरीकडे झुकायचा. हे दोन्हीकडून पारडं जड व्हायचं आणि शेवटी 1 गुणाच्या आघाडीने सामना जिंकला गेला. त्यामुळे सुंदर असा सामने या ठिकाणी पाहायला मिळतात बंड्या मारुती सेवा मंडळाच्या माध्यमातून. मिलिंदचा विचार असणार आहे की मैं लेफ्ट साइड में घुसूंगा ऐसा दुश्मन को सोचने दो लेकिन मैं राइट साइड में घुसूंगा आणि तिकडंच घुसला इतका घुसला की तात्यासाहेब सोडा असं म्हणतोय मिलिंद. डू ऑर डाय रेड आफ्टर एव्हरी 2 एम्प्टी रेड्स. 2 एम्प्टी रेड्स नंतर जी रेड येते ती असते डू ऑर डाय रेड. हो मोनूला सहज मैदान रिकामं करून दिलं आणि अलगट टिपला तो BPCL संघाने. लक्ष देणं किती आवश्यक असतं आणि प्रत्येक अनुभवी खेळाडू कसा जाळ्यात अडकवतो हे आपल्याला पाहायला मिळतं या सामन्यामधून. दोन्ही टीम एकदम स्लाईट चुका करतायत पण जास्त चुका नाही आहेत. दोन्ही टीम पॉईंट्स घेत आहेत, मेंटेन करतायत, डिफेन्सही करतायत. सगळं एकदम परफेक्ट चालू.
डोळ्यांची पापणी लवकर तोपर्यंत धडकी भरली होती. मात्र शेवटच्या क्षणी आपण बघितलं तर काय केलं. वॉट अँड डिफेन्स बाय द टीम ऑफ UP योद्धाज. काय डिफेन्स आहे. सेमीफायनल आणि फायनल्सची मॅच उद्या होणार आहे. आज फक्त नॉकआउट मॅचेस आहेत जे की क्वार्टर फायनल्स चालू आहेत सध्या. आणि हा आपण बघतोय दुसरा क्वार्टर फायनल्स UP योद्धाज वर्सेस BPCL, ज्याच्यात अजून तरी अंदाज नाही लागत आहे की कुठली टीम जिंकू शकते. UP योद्धाचा खेळाडू 5 नंबरचा खेळाडू आणि 5 शिलेदार शिल्लक आहेत ते BPCL संघाचे. रेड व्हॅलिड करण्याचा प्रयत्न आपला डिफेन्स आणि यावेळेस मात्र चूक झाली आहे. एक चूक किती महागात पडू शकते हे आपल्याला समजू शकतं. शेवटच्या निर्णायक क्षणामध्ये लॉबी टच झाला आणि स्वतः बाद झालेला हा BPCLचा खेळाडू. आज कमेंट्स खूप जरा शांत दिसत आहेत. जरा कमेंट्समध्ये काहीतरी पेटून टाका की तुम्हाला कुठली टीम वाटते जिंकल, कुठली टीम फायनल जिंकू शकते. असं तुमचे जे फॅन फेवरेट टीम्स आहेत ते आम्हालाही कळू द्या की तुम्हाला काय वाटतंय, फॅन्सला काय वाटतंय ह्याच्याबद्दल. 16-17 आता UP योद्धाचा एक गुण वाढलेला आहे. आणि आपण पाहू शकता या मॅचचा सामन्याची रंगत किती अतिशय सुंदर आहे आणि या सामन्याचा सर्व प्रेक्षक मनमुराद आनंद घेत आहेत. 3 शिलेदार शिल्लक BPCL संघाचे आणि चढाई करतोय गगन गौडा. हो यावेळेस मात्र पकडण्याचा प्रयत्न आणि त्याचा सुद्धा निसटण्याचा प्रयत्न. 3+2 5 सुपर डुपर रेड. ऑल आउट एकाच रेडमध्ये ऑल आउट ही आहे. आणि ह्याच्यासोबत आपले जे व्ह्यूअर्स आहेत ऑफलाईनला जे आपल्यासोबत कनेक्टेड आहेत ते टाळ्यांनी शिट्ट्यांनी त्याचं प्रोत्साहन करतायत. आणि अशी गरज आहे कारण व्ह्यूअर्स जे जागृत व्ह्यूअर्स असतात ते लक्ष देऊन बघत असतात मॅच आणि चूक झाली की रागवतात आणि बरोबर खेळ खेळला की ते प्रोत्साहितही करतात. आपण रिप्लायमध्ये पाहिलं गेम चेंजर ठरू शकते ही चढाई. गगन गौडाची एक डाव धोबी पछाड देण्याचा प्रयत्न ज्याचा गगन गौडाचा होता. 3 शिलेदार होते. जर पकड झाली असती तर अतिरिक्त गुण भेटला असता BPCLला. परंतु तो गुण घेण्याच्या प्रयत्नामध्ये आपले 5 गुण गमावून बसलेत BPCL संघाचे खेळाडू. चुका होतात, खेळ आहे, परंतु खेळाडू वृत्तीने खेळणं हे महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा संधी आहे सर्व BPCL संघाकडे. कधीही लीड तुटू शकते. यावेळेस मात्र अलगट टिपला आहे. हलकी चढाई करण्याची गगन गौडा आणि सचिनची जी जोडी आहे की सचिन डिफेन्समध्ये पॉईंट आणतोय जर्सी नंबर 11 आणि गगन गौडा जो की जर्सी नंबर 7 सध्याही रेड करतो. दोघंही काय आहेत त्या दोघांची जोडी, त्या दोघांचा डुओ UP योद्धाजला त्यांच्या विक्ट्रीकडे घेऊन चाललोय. हळूहळू का होय ना त्यांची विक्ट्रीकडे त्यांचा रथ जातोय. हे UPचे योद्धाच आपण हातात आतापर्यंत धनुष्यबाण. पाहिलं जे की प्रो कबड्डी पाहिली जो स्टार रेडर असतो तो आपली दहशत तयार करण्याचा प्रयत्न असतो आणि बॅक किक मारून प्रत्येक खेळाडूला गारद करण्याचा प्रयत्न त्याच पद्धतीने प्रयत्न करतो आहे गगन गौडा. बॅक किक मारण्याचा प्रयत्न, परंतु बोनस गुण मात्र त्याला भेटलेला आहे. हो यावेळेस अलगद चेन टॅकल केला आहे आणि आपल्या सुंदर असा टिपला आहे तो म्हणजे अनिल जेड्डा. एक हलकासा चेंज साहुल जावला पाठवला आहे. नाही सॉरी UP योद्धाचा चेंज सध्या कारण त्यांच्याकडं लगभग 9 पॉईंट्सची लीड आहे जी की ब्रेकडाऊन करणं खूप हे अवघड आहे. यावेळेस मात्र विचार करावा लागेल BPCL संघाला कारण गुणांची आघाडी वाढते आहे UP योद्धा संघाकडे. थोडेसे चिंतेमध्ये दिसत आहेत विशाल माने, परंतु करिश्मा होऊ शकतो. अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे BPCL संघाकडे. तेवढाच तगडा संघ UP योद्धा. आत्ता सुरू आहे तिसरा क्वार्टर फायनल. यावेळेस मात्र हलकीशी हुल दाखवून गुण घेतला आहे तो BPCLच्या खेळाडूने. हो यावेळेस मात्र जेवढी सहज चढाई करण्याचा प्रयत्न तेवढ्याच अलगदरित्या टिपला आहे गगन गौडा. हम भी किसी से कम नहीं हे दाखवतो BPCLचा खेळाडू. आणि थोडासा टेक्निकल ऑफिशियल
टाईमआउट घेतलेला आहे. मैदानाची व्यवस्था पाहता आहेत, मैदान व्यवस्था पाहता आहेत सर्व स्वयंसेवक व्हॉलेंटियर्स. पुन्हा एकदा सुरू झालेला सामना. नमस्कार. आपल्यासोबत होता अथर्व शेळके, जो की इंग्लिश कॉमेंट्री करतो, परंतु आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने त्याला मराठीसुद्धा कॉमेंट्री आपण करायला लावली. आणि यानंतर आपल्यासोबत जोडले जात आहेत सर्वांचे लाडके प्रतीक माने, पलीकडून विशाल माने आणि कॉमेंट्रीसाठी प्रतीक माने. पाहूया आजचा हा सामना कसा रंगतोय. थँक्यू सो मच सर. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. विशाल दादा भावकी मैदानावरती लढतीये आणि मी इकडे कॉमेंट्री बॉक्समध्ये लढतोय. सर धमाकेदार सामना आहे UP योद्धा विरुद्ध BPCL. काय जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. आत्तापर्यंत BPCL संघ थोडाफार पिछाडीवरती पाहायला मिळतो. अनिल जेस्टा, ओ हो 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 हो, हा खेळाडू सर कालच्या दिवसामध्ये प्रभावित केलं होतं. या खेळाडूने उत्तम खेळ केला होता, परंतु आत्ता तेवढासा परफॉर्मन्स होत नाही अनिल जेस्टाकडून. बहुतेक UP योद्धाच्या संघाने त्याचा पूर्ण अभ्यास केलेला दिसतोय. जसं आपल्याला टी व्हीवरती सामने पाहायला मिळत आहेत त्या पद्धतीने प्रत्येक संघ अपोजिट संघाचा प्रत्येक मुवमेंट रिप्लाय करून पाहतो आणि त्यामुळे अभ्यास करणं सोपं जात आहे. नक्कीच आपल्याकडे सुद्धा फार मोठा एक्सपिरियन्स आहे. आपण बीड जिल्ह्याचे पोलीस निरीक्षक आहात, त्याचबरोबर आपण एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कबड्डी खेळाडूसुद्धा आहात. एक अनेक वर्षाचा कबड्डीचा एक्सपिरियन्स आहे. सर आता आपण मैदानावरती पाहिलं दुखापत झाली आहे खेळाडूला. ज्या वेळेला सर किती काळजी घेणं गरजेचं असतं आणि किती मेहनत घेणं गरजेचं असतं खेळाडूंना सर्वात महत्त्वाचं फिटनेस आणि वॉर्मअप खेळाच्या अगोदर अतिशय करणं आवश्यक आहे. आणि फिटनेस आणि वॉर्मअपवरती इंजुरी ही होतच असते. खेळ तेवढा तगडा आहे, लाल मातीतला खेळ आहे, रांगडा खेळ आहे, त्यामुळे इंजुरी होतच. परंतु त्या इंजुरीवरती मात करण्याचं काम ते म्हणजे फिटनेस आणि वॉर्मअप. आज सर आपण पाहिलं तर प्रत्येक खेळाडू फिट आहे आणि तो मैदानावरती हिटसुद्धा आहे, परंतु आज इंजरी या खेळामध्ये फार होताना पाहायला मिळते. किती काळजी घेणं गरजेचं आहे आपण सांगितलं, परंतु ही इंजरी आपण हातामध्ये थांबवू शकत नाही. चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी मध्यांतरपर्यंत खेळ थांबतोय. UP योद्धा 26 तर BPCL 18. 8 गुणांची आघाडी आहे सर. ही आघाडी बदलू शकते का मध्यांतरानंतर? नक्कीच बदलू शकते, कारण अगोदरचे 2 क्वार्टर फायनल आपण पाहिले. 8-8, 10-10 गुणांची आघाडी ज्यांनी पलटून लावली. धन्यवाद प्रेक्षक हो, कुठे जाऊ नका. मध्यांतरपर्यंत खेळ थांबतोय. आपण जोडले जाऊ पुन्हा एकदा मध्यांतरनंतर BPCL विरुद्ध UP योद्धा या सामन्यामध्ये. Thank you very much. Thank you, DJ Master. ठीक. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण विशेष सन्मानाकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. जालिंदर, प्रभाग क्रमांक 198चं असणार आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व. नुकताच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या या प्रभागातून नगरसेवकपदी ज्यांची वर्णी लागली त्या अबोलीताई खाडे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. जनतेचा आवाज बुलंद ठेवणं हीच लोकप्रतिनिधीची खरी जबाबदारी असते आणि असं एक लाडक्या व्यक्तिमत्वाचा असणारा गौरव आपण बंड्या मारुतीच्या व्यासपीठावरती करत असतो. आज हा महत्त्वाचा सन्मान आपण या ठिकाणी मॅडमचा करतोय. अबोलीताई खाडे, जनतेच्या प्रश्नांसाठी लढणं हीच लोकसेवा असतं म्हटली जातं आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक प्रभागातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत त्यांचा असणारा टच असतो आणि इथले असणारे विकास कामं त्यांच्या माध्यमातून करतात. धन्यवाद. यानंतर
स्थानिक आपले शाखा प्रमुख आदरणीय दीपकजी बागवे यांना देखील आपण सन्मानित करतोय. प्रभाग क्रमांक 198चे असणारे शाखा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सन्मान्य दीपकजी बागवे यांचा असणारा विशेष सन्मान बंड्या मारुतीच्या व्यासपीठावरती तुम्हाला सर्वांच्या उपस्थित आपण संपन्न करतोय. या प्रभागातलं असणारं एक लाडकं व्यक्तिमत्व, एक उत्तम संघटन कौशल्य कसं असतं ते आमच्या दीपक बागवे साहेबांकडे बघितल्यानंतर कळतं. आणि या शाखेच्या माध्यमातून सर्वसामान्यांची असणारी कामं केली जातात. आमचे शाखा प्रमुख आदरणीय शिवाजी वरपे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करूया. दीपकजी वरपे, उपशाखा प्रमुख, प्रभाग क्रमांक 198. अबोलीताई खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे सन्मान होत आहेत. प्रभागातील ही सगळ्यात मोठी मानाची स्पर्धा या ठिकाणी बंड्या मारुती सेवा मंडळाच्या माध्यमातून ही फक्त महाराष्ट्रातली नाही आहे, तर अख्ख्या भारतातली सगळ्यात मोठी स्पर्धा आहे. कारण महाराष्ट्रात एक रत्नांची खाण कबड्डीतली म्हटली जाते आणि एक चांगलं जे टॅलेंट जे भारतातलं आहे ते महाराष्ट्रासमोर यावे, चांगले चांगले खेळाडू या भूमीतनं निर्माण व्हावेत या उद्देशानं बंड्या मारुतींनी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली. धन्यवाद मॅडम. पंचांना विनंती आपण सामन्याला प्रारंभ करावा. पंचांना विनंती आहे आपण सामना सुरू करावा. थँक्यू व्हेरी मच. ओट टू कम बॉक्स. धन्यवाद सर. पुन्हा एकदा आम्ही येतोय ह्या महत्त्वपूर्ण मॅचकडे. बंड्या मारुती सेवा मंडळ आयोजित अखिल भारतीय स्तरावरील महत्त्वपूर्ण मॅच आपल्या प्रेक्षकांना पाहायला मिळते. सलग 4 दिवस जे प्रेक्षकांनी प्रेम आमच्यापर्यंत पोहोचवलं त्याबद्दल बंड्या मारुती सेवा मंडळाच्या वतीनं सर्व प्रेक्षकांचं विशेष आभार आम्ही व्यक्त करतो. महत्त्वाची मॅच पाहायला मिळते. दुसऱ्या खेळाला सुरुवात होताना पाहायला मिळते. एकाच बाजूला BPCL तर एका बाजूला टीम पाहायला मिळते आहे युबी योद्धा. चला जाऊया मैदानाच्या फलक आतमध्ये. पाहिला तर 27 आणि 18 असं पाहायला मिळतंय BPCL. आता टीम BPCL या संघाला कमबॅक करावे लागेल प्रतीक सर. BPCL संघामध्ये आपण अनिल ज्येष्ठाला पाहिलंय. कालच्या सामन्यामध्ये अनिल ज्येष्ठाने जबरदस्त खेळ केला होता. आता मात्र पिछाडीवरती आहे, पण कमबॅक करणे या संघाला माहिती आहे. कारण रिशांत डेवाडिका सारखा मास्टर माइंड, विशाल मानेंसारखा मास्टर माइंड भाऊकी मैदानाच्या बाहेर आहे. आणि वेळ बदलण्याची आणि काळ बदलण्याचा खेळ या दोघा खेळाडूंना माहिती आहे मैदानाच्या बाहेरून. या ठिकाणी एक आपले कमेंट आली आहे नितीन सोनकर यांच्याकडनं. कोई माने या ना माने, हमारे दिल में सिर्फ सूत्रसंचालक प्रतीक माने. ऐसा अच्छी बात आहे. असतात प्रत्येकाचे फॅन असतात, काही हरकत नाही आहे, काही हरकत नाही आहे. परंतु इथे ह्या महत्त्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळते. ह्या मॅचमध्ये BPCL संघाला कमबॅक करावे लागणार आहे. मगाच्या मॅचमध्ये आपण दोन्ही मॅच पाहिल्या ना प्रतीक सर. पहिली मॅच पण इंडियन नेव्ही पिछाडीवर होती, त्यांनी कमबॅक केलं, त्यांनी डायरेक्ट मॅच जिंकली. त्याच्यानंतर पुन्हा आपण पाहिलं ISPL संघ, तो देखील बॅकफुटवर होता. पुन्हा ISPLच्या आपल्या नीरजने नीरज मिसाळ्याने तुफार खेळ केला. आत्ता देखील BPCLच्याकडनं आपल्याला पाहायला मिळत आहेत आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू, एशियन गोल्ड मेडलिस्ट, संपूर्ण प्रो कबड्डीमध्ये ज्यांचे 600 पॉईंट आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत ऑन स्क्रीन. रिशांक डेवाडिगा. यस सुप्ते सर, एक आठवण सांगू इच्छितो रिशांक डेवाडिगा सरांची. ज्या वेळेला मी चिंतामणी, आपलं मुंबईमधील सर्वात मोठं मंडळ गणेश उत्सवाचं, त्यांची कबड्डी स्पर्धा होती आणि मी त्या ठिकाणी सूत्रसंचालनासाठी होतो, होस्टिंगसाठी होतो. त्यावेळेला रिशांक डेवाडिकाची BPCL संघ मैदानामध्ये दाखल होत होता. त्यावेळेला रिशांक डेवाडिकाचा एवढा मी फॅन बेस पाहिला आहे ना, कमाल. म्हणजे प्रेक्षक येऊन बसायचे रिशांक डेवाडिकासाठी. रिशांक डेवाडिका खेळत नव्हता तरीसुद्धा प्रेक्षक येऊन मैदानामध्ये बसायचे की हा खेळाडू आम्हाला बघायचा आहे. आणि प्रेक्षकांची अतूट प्रेम आहे या खेळाडूवर. आणि सर, ज्या वेळेला रिशांक डेवाडिकेने फायनलच्या सामन्यासाठी एंट्री घेतली ना ग्राउंडमध्ये, एक साऊथ इंडियन सुपरस्टार कसा मैदानावरती येतो तशा पद्धतीने हुडी वगैरे घालून असा रॉकस्टार मैदानावरती दाखल झाला होता रिशांक डेवाडिका. आणि आज देखील BPCLच्या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय रिशांक डेवाडिका सर. नक्कीच रिशांक डेवाडिका सरांची आठवण करून देणारा खेळाडू. यू मुंबाकडनं सुरुवात केली होती त्यांनी पहिल्या स्पर्धेमध्ये. त्यानंतर जे म्हणजे त्यांचा खेळ जो पाहायला भेटला ना, तो अप्रतिम पाहायला भेटला खेळ. त्यानंतर रिशांक डेवाडिका म्हणजे थांबलेच नाही. त्यानंतर प्रत्येक मनामध्ये घर बनव, यातून गॅप काढण्याचा प्रयत्न होता, डुबकी मारली होती, परंतु चेन टॅकल चांगला पाहायला मिळतो आपल्याला. जर्सी क्रमांक 2 मध्ये राहुल चावला, माफ करा, जर्सी क्रमांक 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय मुकुल.
UP योद्धाचा खेळाडू आपल्याला पाहायला भेटतोय चढाईसाठी पुन्हा एकदा सर ज्या वेळेला प्रो कबड्डीचं वादळ आलं होतं त्यावेळेला रिक्षांग डेवाडिकाची जी क्रेज होती ना, अफाट क्रेज होती, आपण अनुभवली ती. नक्कीच प्रेक्षकांचं प्रेम नेहमी आम्हाला पाहायला मिळतं. भाई यावर्षी तू नक्की प्रो कबड्डीला असणार, तुझाच आवाज असणार मराठीमध्ये, अशी देखील कमेंट आली आहे. माझ्यासाठी मला भाईच बोलतात आमच्या विभागामध्ये. असो ठीक आहे, त्यांचा देखील विशेष आभार. आम्ही अविनाश काबिलकर आहेत, राष्ट्रीय कबड्डी खेळाडू. ओके, त्यानंतर सुवर्णरत्न 1 नंबर सूत्रसंचालन श्रेयस आंबरे देखील म्हणतायत 1 नंबर सूत्रसंचालन. धन्यवाद सर्व प्रेक्षकांचं, धन्यवाद. परंतु यावेळेस आपण जातोय या महत्त्वपूर्ण मॅचकडे. मॅच इम्पॉर्टंट आहे, आम्ही तर तुमच्याबरोबर जोडले असणारच आहोत. परंतु इथे चढाईसाठी गगन गौड आपल्याला पाहायला मिळतात. आतमध्ये घुसून मारण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 7. एका बाजूला आपण पाहिलं तर महेंद्रसिंग धोनीची आठवण करून देणारी जर्सी क्रमांक 7 आपल्याला मित्रांनो पाहायला मिळते आहे. तो देखील कूल माइंड. इथे देखील आपल्याला गगन गौडा देखील आपल्याला कूल माइंड खेळाडू पाहायला मिळतोय. प्रत्येक म्हणजे ॲग्रेशन गगन गौडाकडे नाही आहे. आणि जर्सी क्रमांक 7 विशेष लक्ष वेधून घेते त्यांचं देखील, कारण की ICCच्या ट्रॉफी सर्व जिंकल्या होत्या ना, तर महेंद्रसिंग धोनीची आठवण करून देणारी जर्सी त्यांनी परिधान केली आहे. UP योद्धाचा खेळाडू अप्रतिम दर्जेदार पाहायला मिळतोय, त्यात काही शंकाच नाही आहे. चांगली चढाई करताना जर्सी क्रमांक 3 मध्ये मुनू आपल्याला पाहायला मिळतो UP योद्धाकडून. उदय जाधव यांची देखील कमेंट आली आहे. रायगडचा आवाज प्रतीक दादाने आता लक्ष वेधलंय. प्रतीक दादांचे देखील मेसेज पडतात. रायगडचा एकच आवाज प्रतीक दादा, वन साइड हिरो, हायदम नायदम, कोणाला घाबरत नाही, भेटलीच पाहिजे. नक्कीच त्यात काही शंका नाही आहे. पुन्हा एकदा एमटी चढाई पाहायला मिळते. प्रतीक सर काय म्हणाले या मॅच बद्दल? 34-21 13 गुणाची आघाडी पाहायला मिळते टीम UP योद्धा. गगन गौडा हा चढाईसाठी गेलाय खरं. डोरडायची चढाई आहे. या चढाईमध्ये गगन गौडाला गुण मिळवणं कर्मप्राप्त असणार आहे, परंतु 4चा डिफेन्स आहे, एवढं इझी नसणार आहे. परंतु गॅप मिळवली आहे गगन गौडानं. अतिशय इझी म्हटलं म्हणजे गुण मिळवला आहे गगन गौडानं. हे डिफेन्स कुठेतरी आता मात्र विखुरलेला पाहायला मिळतोय BPCL संघाचा. पुन्हा एकदा डोरडायच्या चढाईसाठी BPCL संघाचा खेळाडू प्रशांत दिघोडे. सुंदर बदललेली त्या प्रशांतचं देखील, परंतु इथं स्लिप झाला पाय आणि तेवढा चांगला डिफेन्स मागून आला आणि फोडून देखील आला आणि थांबवलंय. वारंवार आपण ह्या खेळाडूला पाहतोय ना आपल्या स्क्रीनवरती, त्याला दुखापत होते वारंवार, चिडलाय वारंवार त्या खेळाडूला दुखापत होते, परंतु हार मानत नाही UP योद्धाचा खेळाडू. आपल्याला डावा मध्यरक्षक आपल्याला मित्रांनो पाहायला मिळतोय. पकडतोय, त्याला दुखापत सारखी होते त्या खेळाडूला, म्हणून तो चिडतोय. काल त्याच्या डोक्याला इथे मार लागला होता परवा. नक्कीच शून्यातून विश्व निर्माण करणारा प्रतीक आपल्याला पाहायला मिळतोय. कमेंट आले प्रतीक आपल्यासाठी, शून्यातून विश्व निर्माण करणारा, शून्यातून वर आलेली कंपनी प्रतीक माने. प्रेक्षक देखील म्हणतायत शून्यातून विश्व निर्माण करणारा आमचा प्रतीक दादा, परंतु तो शून्यातून विश्व निर्माण नाही केलं मित्रांनो, शून्यातून वर आलेली कंपनी प्रतीक माने. 37-21 गुणफलक पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा BPCLचा खेळाडू त्यांच्या तावडीमध्ये सापडला. प्रतीक सर काय म्हणाल आता? थोडासा मॅच आता थोडीशी स्लो झाली असं वाटतंय का आपल्याला?
नक्कीच सामना थोडा मंदावला आहे, परंतु युपी योद्धाने एक चांगला खेळ केला या सामन्यामध्ये. BPCL संघाचे आमची भावकी विशाल मानेने थोडाफार आता कानमंत्र देणं गरजेचं आहे BPCL संघाला. आणि रिशांक देवाडिका देखील कानमंत्र देताना पाहायला मिळतो या ठिकाणी. विशाल दादा काय सांगतोय, कुठे कमी पडतोय BPCL संघ याची कुठेतरी आखणी केली जाते. जर का बाउन्स बॅक करायचं असेल ना तर विशाल मानेची स्ट्रॅटेजी या ठिकाणी अंमलात आणावी लागणार आहे या संघाला. प्रतीक सर, आता जर आपण पाहिलं ना तर 18 गुणाच्या फक्त आघाडी युपी योद्धा. या 18 गुण जर BPCLने मनामध्ये ठरवलं, हे मुंबईकर भाई कोणाला घाबरत नाहीत. ही मुंबईची टीम आहे, महाराष्ट्राची टीम आहे, हे कोणाला घाबरणारे नाही आहेत. त्यांनी फक्त ठरवलं ना BPCLने की आता राडा करायचा तर राडा करायचा. आपल्याला पुन्हा फ्लॅशबॅकमध्ये जावे लागणार आहे. जशी मॅच झाली होती इंडियन नेव्हीची आणि त्यानंतर मॅच झाली ती म्हणजे आपली ISPL संघाची. पुन्हा एकदा गगन गौडा निराश केलं आतापर्यंत BPCLच्या डिफेन्सने. उत्तम खेळ करता आला नाही आहे BPCLच्या डिफेन्सला आत्तापर्यंतच्या या खेळामध्ये. मला वाटतं शाहू हा चढाईसाठी जाणार आहे. होय, शाहू चढाईसाठी जातोय. शाहूने आत्तापर्यंत उत्तम कामगिरी केली होती, परंतु ही कामगिरी आता शाहूला अटॅकिंग खेळ करावा लागणार आहे. प्रत्येक चढाईमध्ये गुण मिळवावा लागणार आहे शाहूला. 7च्या डिफेन्समध्ये टोटसचा प्रयास होता. कुठेतरी आता खांदे निराश झालेले पाहायला मिळत आहेत BPCL संघाचे, परंतु निराश होऊन या ठिकाणी चालणार नाही आहे सर. अनिल जष्टा बाहेर बसलेत की काय दिसत नाही आहेत स्क्वॉडमध्ये. महत्त्वाचा खेळाडू आहे. ओके, हाताला दुखापत झाली अनिल जष्टा यांच्या, त्यामुळे ते आपल्याला या आता मॅचमध्ये खेळताना पाहायला मिळणार नाही आहेत. अनिल ज्येष्ठासारखा मुख्य शस्त्र जर का मैदानाच्या बाहेर असेल ना तर BPCLला कमबॅक करणं फार कठीण आहे. कारण कालच्या सामन्यात सुपर सर 25 गुण एकट्या खेळाडूने रेडमध्ये मिळवले होते अनिल जष्टाने. अजय मोहिते देखील जोडले. तर नेपाळवरनं ही मॅच बघतायत, ही स्पर्धा नेपाळवरनं वॉच करतायत आणि आपले मराठी येत आहेत त्यामुळे ते देखील मराठीमधून आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करतायत. आनंद झगडे देखील आहेत, ते देखील म्हणतात खूप छान कॉमेंट्री आहे दादा तुमची मराठीमध्ये. चला, एक पॉईंटर आलाय. पॉईंट येणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही कसा पॉईंट आणता कसा ना आणत आहे ते खूप महत्त्वाचं आहे. या ठिकाणी आता पुरा सेट झाली आहे टीम, पूर्ण सेट आता झाली आहे युपी योद्धाची. आता थांबणार नाही ते लोक. डुअर डायची चढाई आहे. चढाईसाठी जर्सी क्रमांक 22 चढाई करताना पाहायला मिळतो आहे. एक एक गुण हेरायचा आहे, कारण मोठं आव्हान म्हणून मिळायचं आहे. कमी करायचं असेल तर सर्वांना सुद्धा खेळ करावा लागेल. सगळी फक्त शरीराची नाही तर इच्छाशक्तीची परीक्षा आहे. सहयोग साळके देखील म्हणतायत की भाई तुझा आवाज खूप मस्त आहे. आणि या ठिकाणी चांगली पकड होताना पाहायला मिळते. आडवावे लागेल BPCL टीम, नाहीतर पुरा घट्टाच्या घट्ट या ठिकाणी मोदला जाईल. आणि या ठिकाणी साप्ते बंधू ऑन स्क्रीन पाहायला मिळत आहेत. एका बाजूला राष्ट्रीय कबड्डी खेळाडू गणेश साप्ते तर एका बाजूला राष्ट्रीय कबड्डी खेळाडू जितेश साप्ते आपल्याला पाहायला मिळतील ऑन स्क्रीन. बंड्या मारुती सेवा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू अर्जुन दोनों एक साथ में एक ही फ्रेम में. मस्त. आणखीन एक पॉईंट या ठिकाणी बाद केलाय राहुल जावला या खेळाडूला. BPCLचा जर्सी क्रमांक 22चा हा खेळाडू आता खेळताना पाहायला मिळतोय. कमबॅक करावा लागेल. 25-41 मोठं आव्हान ना, अजून मिनिटं दिली नाही आहेत. आतापर्यंत ओ समोर या ठिकाणी चांगली कॅच होताना पाहायला मिळते. हो 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 हो, काय जबरदस्त ब्लॉक केलाय समोरून येऊन. या पद्धतीचा जर का ब्लॉक असेल ना तर कोणताही मोठा खेळाडू गुण मिळू शकत नाही. शाहू चढायसाठी सुपर टॅकलची संधी आहे युपीकडे. युपी ती संधी मिळवणार का? शाहूला मैदानाच्या बाहेर फेकणार का? होय, थांबवलंय शाहूला. शाहूला या ठिकाणी थांबवलं गेलंय. पंचांचा निर्णय काय येतोय पाहावं लागणार आहे. पुन्हा एकदा आपण स्क्रीनवरती पाहतोय या स्पर्धेचे तारणहार, या स्पर्धा मोठं करण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, ज्यांनी अनेक वर्ष या स्पर्धेचं स्वप्न पाहिलं होतं, ते स्वप्न पूर्ण करण्याची ताकद या दोन बंधूंमध्ये आहे आणि ते नक्कीच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते आहे. BPCL 26 तर युपी योद्धा 43.
BPCL 26-43 UP योद्धा असा सामना आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, मॅच नंबर 20 आज चालू आहे. ह्याच्यानंतर शेवटची मॅच असेल क्वार्टर फायनलची. 2 संघ सेमीफायनलमध्ये दाखल झालेत. आता तिसरा संघ आपल्याला पाहूया येणाऱ्या वेळामध्ये कुठला संघ सेमीफायनलमध्ये तिसरा संघ पाहायला भेटणार आहे. या अखिल भारतीय स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जनशताब्दी निमित्त बंड्या मारुती सेवा मंडळ आयोजित अश्रेणी विशेष व्यावसायिक अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा 2026 दिवस क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळतोय. दिवस क्रमांक 4 ची रजनी पाहायला मिळते. नक्कीच डोळ्याचं पारणं फेडणारी ही आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते. ऑफिशियल स्पॉन्सर आमचे मुंबई उपनगरचे आहे. त्यांच्यासाठी देखील अभिमानाची गोष्ट असेल, कारण की पहिल्यांदा अखिल भारतीय स्तरावरील कबड्डी स्पर्धा कव्हर करतात मुंबई उपनगरचे पंच आहेत. संपूर्ण भारतातून पंच या ठिकाणी या स्पर्धेकरता अवतरलेले आहेत, कारण स्पर्धाच तेवढी मोठी आहे. अखिल भारतीय श्रेणी पुरुष गट भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा. या स्पर्धेचं विशेष आकर्षण म्हणजे सुप्ते सर 5 लाखाचं कॅश प्राईज. 5 लाख रुपये, बाप रे बाप. भारतामध्ये आत्तापर्यंत कबड्डीची एवढी मोठी स्पर्धा झाली नाही आहे आणि बंड्या मारुतीने ते शिवधनुष्य पेळलं, लीला पेळलं म्हणावं लागेल. काय जबरदस्त आयोजन नियोजन आहे या भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेचं. नक्कीच सेमीफायनलमध्ये आपल्याला पाहायला भेटेल टीम ISPL आणि त्याचबरोबर टीम इंडियन नेव्ही. हे 2 संघ सेमीफायनलमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. BPCL 27 तर UP योद्धा 43. अतिशय चुरशीचा सामना पाहायला मिळतोय. आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ऑन स्क्रीन पाहू शकतो की काय जबरदस्त सामना आहे. BPCL विरुद्ध UP योद्धा. BPCL 27 तर UP योद्धा 43. सुपेश सर, काय वाटतं कोण सामना जिंकेल? सांगू शकत नाही आहे, बिलकुल सांगू शकत नाही. आता कॅमेरामॅनने देखील आपल्याला टिपलं याच्यावरती. BPCL 27 आणि 43 16 गुणाची आघाडी आपल्याला UP योद्धा संघ पाहायला मिळतोय. काय होणार या मॅचमध्ये? BPCL संघाला कमबॅक करावे लागणार आहे. BPCL संघाला कमबॅक करावे लागणार आहे, तरच कुठेतरी फायदा होणार या BPCL संघाला. विशाल माने सर असतील, रिशांक सर असतील, काहीतरी थोडेफार कानमंत्र द्यावे लागतील. गॅप शोधण्याचा प्रयत्न नाही आहे, मिळालेत, आत्ता देखील मिळाले. सुपर टॅकल या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 पॉईंट आता जातील UP योद्ध्याच्या खात्यामध्ये, म्हणजेच की काय 45 गुणफलक आपल्याला पाहायला मिळत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. दोन्ही सेमीफायनल अंतिम सामना उद्या असेल. ठीक 6 वाजता पहिल्या सेमीफायनलला सुरुवात होईल. या ठिकाणी चांगला टॅकल पाहायला मिळतोय. चांगला टॅकल जर्सी क्रमांक 9 मध्ये आपण पाहतो BPCLचा खेळाडू योगेश धैया. पुन्हा एकदा एक सिंगल पॉईंट जर्सी क्रमांक 11 मध्ये पाहायला मिळतो. सचिनला बाद केलंय. लोनची संधी असेल, लोन मारावे लागेल टीम BPCL, कमबॅक करावे लागेल. चढाईसाठी जर्सी क्रमांक 5 मध्ये ते सर आजच्या दिवसाचा स्टार खेळाडू नीरज मिसाळ स्टारला. अजूनही कमेंट काही थांबत नाहीत नीरज विषयी. रायगडचा टायगर चमकला आज मुंबईमध्ये. स्वप्न नगरीमध्ये आज स्वप्न पूर्ण केलंय रायगडच्या टायगरनं स्वतःचं देखील, आणि मुंबईकरांच्या गळ्यातील ताईत बनलाय आजचा हा नीरज मिसाळ. खरोखर जी मेहनत होती नीरजची, ती मेहनत नीरजची आज आपल्याला खऱ्या अर्थाने या मैदानामध्ये दिसून आली आहे. आणि शमीक जिमखाना आहे, मी वारंवार सांगत असतो प्रतीक सर, शमीक जिमखानामध्ये आपोआप एनर्जी येते प्लेअरला, कारण की ज्या पद्धतीने प्रेक्षक त्याला सपोर्ट करत होते ना, त्यामुळे नीरजला, आणि नीरजनी जाता आता सांगितलं देखील, आज मी काही खेळलोय ते सर्व प्रेक्षकांमुळे. जे प्रेक्षकांनी मला प्रेम दिलं त्यामुळे माझी पॉवर वाढली, आणि ते पॉवर ॲटोमॅटिक जनरेट होतं. आज आपण देखील चांगली कॉमेंट्री करतो, आपल्याला या ठिकाणी कमेंट येतात, अजून आपल्याला ऊर्जा येते की आपल्याला चांगला सपोर्ट मिळतो आपल्या महाराष्ट्राच्या प्रेक्षकांचा. म्हणून आपण या ठिकाणी चांगली कॉमेंट्री करतोय. स्पर्धेचं धावतं संपूर्ण जे काय आहेत गोष्टी आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी चांगली हनुमान उडी मारण्याचा प्रयत्न होता, सपोर्ट चांगला मिळाला. जर्सी क्रमांक 9 मध्ये आपण पाहतोय योगेश धैया, BPCLचा खेळाडू. लोन मारून घ्यायचंय टीम BPCL, संधी सोडू नका, आता नाही तर कधी नाही. लोन झालाय 33-45, 12 गुणाची आघाडी टीम आपल्याला पाहायला भेटेल BPCL. UP होता, माफ करा.
नक्कीच आम्ही दोघं सूत्रसंचालक जर पाहिले तर माझ्या समवेत बसलेत प्रतीक माने, हे व्हॉइस ऑफ रायगडचे आहेत, महाडचे आहेत राहणारे, आणि मी सुपेश कामतेकर, मुंबई डिलाई रोड, बंड्या मारुतीचा एक सभासद समजलं तरी चालेल मला, त्यात काही शंका नाही आहे. अशी आमची ओळख आहे. मी मुंबईमधून आहे, लोअर परळ विभागामधून मी बिलॉंग करतो आणि ही स्पर्धा आमच्या विभागामध्ये आहे, त्यामुळे संधी दिली बंड्या मारुतीने. कारण की वारंवार जर सोनकर सर पाहिलं तर मी क्रिकेटचे जास्त सूत्रसंचालन करतो, कॉमेंट्री करतो क्रिकेटचं, परंतु बंड्या मारुती सेवा मंडळ माझ्या बिल्डिंगच्या समोरचं मंडळ आहे, तर त्यांना माहिती आहे मी क्रिकेटच्या कॉमेंट्री करतो, आणि त्यांनी मला सांगितलं नाही यावेळेस तुला अखिल भारतीय स्पर्धेची कबड्डीची देखील कॉमेंट्री करायची आहे. पण प्रयत्न केलेत आणि प्रयत्नावरती प्रतीक सर पाहायला मिळत आहेत ना कमेंटवरती, आपल्याला चांगला सपोर्ट मिळतो आहे, तर सर्व प्रेक्षक मायबाप यांचा विशेष आभार आम्ही व्यक्त करतो. जाऊया पुन्हा मैदानाच्या दिशेने. ऑफिशियल टाइमआउट पाहायला मिळतो आहे, फक्त 12 गुणाची आघाडी युपी योद्धा पाहायला भेटेल. बहुतेक इथं देखील आता पब्लिक शिट्या आणि टाळ्या मारणार. प्रतीक सर काय म्हणाल? नाही, सामना बदलणं गरजेचं आहे, कारण BPCLनं थोडा कमबॅक करणं गरजेचं आहे सामन्यामध्ये, कारण BPCL इथला फेवरेट संघ आहे. प्रेक्षक ज्या संघाचा सामना पाहण्यासाठी या ठिकाणी आलेत तो संघ BPCL आहे, आणि BPCLसाठी देखील टाळ्यांचा वर्षाव होताना पाहतोय आपण स्टेडियममध्ये. असलम भाई काय माहिती नाहीत कुठे आहेत दादा, कुठे मॅच खेळत आहेत, कुठे आराम करतायत, गावी गेलेत. ओके, नक्कीच सोनकर सर सांगतात. हो, या ठिकाणी पाहूया पुराचा पुरा 1 2 3 4 माझ्या नजरेत दिसतात मला तेवढे. आता ऑफिशियल्स बघा काय करतायत ते, फक्त बघा प्रतीक सर. आता रात्री जेवण द्यावे लागेल. संपूर्ण मित्रांनो जरा टाळ्या झाल्या पाहिजे खेळाडूसाठी. संपूर्ण स्पर्धेतील पहिले 5 पॉइंट, 5चं खातं खोललं या खेळाडूने. पुन्हा एकदा 15 गुणाची आघाडी टीम युपी योद्धा. सुपर सर, हे फक्त 5 गुण नव्हते तर BPCLचे स्वप्न आज धुळीस मिळवलंय याकनी गगनने. किरण पाटील सांगताय सुपेश कामतेकरची कॉमेंट्री तुम्ही करता, क्रिकेट असो किंवा कबड्डी, अप्रतिम आहे. नक्कीच कामतेकर सर आणि माने सर तुम्ही दोघांनी आता कबड्डीचे सूत्र हाती घ्या असं कमेंट पण आली आहे. बघू प्रयत्नाती परमेश्वर, तुमच्या लोकांचा सपोर्ट, आयोजन समितीचा सपोर्ट येणारे दिवस जर आमच्या बाजूने असेल प्रतीक सर, तर नक्कीच पुन्हा एकदा आम्ही तुमच्याशी जुडले जाऊ. एक बऱ्याचशा कबड्डीच्या स्पर्धा असतात. प्रतीक सर पण देखील आपल्या कोकणामध्ये बिझी असतात कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून. मी तर प्रत्येक या ठिकाणी आमचे गोपाळ खाडे इंटरनॅशनल सुपेश गोप्या दादाची पण कमेंट आली आहे इथे. आमचे गोप्या दादा माहिती आहेत कोण आहेत, जे आता व्यासपीठावरती अबोलीताई आले होते, आमच्या स्थानिक नगरसेविका आहेत, अजून व्यासपीठावरती बसलेत, त्यांचे मिस्टर आहेत गोप्या दादा. आणि आमच्या सर्वांचं एकदम म्हणजे शाखा प्रमुख आहे, खेळाडू आहेत ते शाखा प्रमुख आहेत, परंतु तुम्ही असे त्यांना कधी भेटाल ना असे तसे मित्रासारखे, जसे आमचे ॲलन दादा जरूर आमच्याबरोबर आहेत, परंतु मित्रासारखेच आमच्याबरोबर राहत आहेत. शेवटचे 4 मिनिटं मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतात. धन्यवाद गोप्या दादा, तुझे विशेष आभार आम्ही व्यक्त करतो. ते देखील लाईव्ह मॅच पाहतात, कारण की या ठिकाणी त्यांच्या पत्नी आणि आमच्या स्थानिक नगरसेविका सौभाग्यवती अबोलीताई गोपाळ खाडे यांचं देखील विशेष स्वागत या ठिकाणी केलं आहे बंड्या मारुती सेवा मंडळाच्या वतीनं. त्याबद्दल त्यांचं देखील हार्दिक स्वागत आणि अबोलीताई विशेष जाहीर आभार. जाऊया मैदानाच्या दिशेने. महत्त्वपूर्ण मॅच 36 विरुद्ध 54. जवळजवळ जर पाहिलं तर युपी योद्धाने 4 मिनिटात आहे शक्य प्रतीक सर? या खेळात सुपेश सर काहीच अशक्य नाही. हा खेळ आहे ना तो त्याचं नव्हतं करून ठेवतो. ज्या वेळेला आपण आत्तापर्यंत पाहिलं आहे, जी सेंट्रल रेल्वे जो संघ होता तो दिमागदार पद्धतीनं असं वाटलं होतं सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल, परंतु इंडियन नेव्हीने जो कमबॅक केला आहे तो कमाल होता. आणि त्याचप्रमाणे ISPL देखील जो या ठिकाणी खेळली कमाल धमाल खेळली आहे. या ठिकाणी युपी योद्धा हा संघ तिसरा सेमीफायनलिस्ट संघ पाहायला मिळतोय. कुठे जाऊ नका, पुढचा सामना पाहायला भेटेल आपल्याला. ONGC विरुद्ध युनियन बँक शेवटची लढत असेल क्वार्टर फायनलची. महत्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो. जाऊ नका कुठे. उद्या 6 वाजता सेमीफायनलला सुरुवात होणार आहे, परंतु ही शेवटची क्वार्टर फायनल आहे. युनियन बँक विरुद्ध ONGC.
नक्की मित्रा, नीरजची मॅच उद्या सेमीफायनल आहे. ठीक 6 वाजता सेमीफायनलला सुरुवात होणार आहे. परंतु आता अजून शेवटची क्वार्टर फायनल आहे. युनियन बँक विरुद्ध ONGC ही महत्त्वपूर्ण लढत येणाऱ्या काही वेळातच आपल्याला पाहायला भेटेल. बंड मारुती सेवा मंडळ, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जनशताब्दी वर्षानिमित्त प्रथम श्रेणी पुरुष अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. ही संपूर्ण स्पर्धा जर आपण पाहिली तर शमिक जिमखाना, मुंबई, लोअर परळ, डिलाई रोड या विभागामध्ये संपन्न होते. आणि आमच्या ऑन स्क्रीन आपण पाहू शकता आमच्या सर्वांच्या लाडक्या नगरसेविका, स्थानिक नगरसेविका अबोलीताई गोपाळ खाडे या देखील उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते LICने पुरस्कृत केलेला या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चढाई आणि सर्वोत्कृष्ट पकडीचा पुरस्कार कोणाला दिला जाणार आहे हे पाहूया. येस नक्कीच सर, या ठिकाणी अनाउन्समेंट देखील केली जाते. ज्या पुढची मॅच असेल, ज्या खेळाडूने या संपूर्ण मैदानामध्ये धुमाकूळ घातलाय, सुशील कांबरेकर खेळताना आपल्याला पाहायला मिळणाऱ्या स्पर्धेच्या माध्यमातून युनियन बँककडून कुठे जाऊ नका, पाहत राहा, खेळत राहा. तुम्हा सर्वांची लोकप्रिय कबड्डी स्पर्धा बंड मारुती सेवा मंडळाने पुरस्कृत केलेली अखिल भारतीय स्तरावरील महत्वपूर्ण स्पर्धा, ज्या स्पर्धेचं पारितोषिक आहे रोख रुपये 5 लाख. तोपर्यंत धन्यवाद. आपले सर्वांची लाडकी नगरसेविका अबोली काडे ताई, आपलंही स्वागत आहे. दीपक बागवे साहेब शाखा प्रमुख, शिवाजी कापरे उपशाखा प्रमुख, ऋतुराज कौरवे आणि अनेक मान्यवर. या ठिकाणी आजच्या दिवशीचा बेस्ट डिफेंडर तो म्हणजे बेस्ट डिफेंडर इस मैच का योगेश दहिया. आपसे गुजारिश है का योगेश भाई. And the best raider of the match with a wonderful performance, a fantabulous performance. Once again, it's Gagan Gowda. आपल्या सर्वांचा धन्यवाद ताई. योगेश ये इथे, आता हे इधर राहू. सर्वांना ताई खूप मनापासून धन्यवाद. आपल्याला विनंती आहे, योगेश आइए. गगन आजा मेरे भाई. हाँ ना, बात करेंगे ना. एक काढ़ा रे. अच्छा योगेश और गगन, क्या हुआ, कहाँ आपने मैच खो दिया? स्टार्टिंग से ही मतलब डिफेंस का इतना अच्छा नहीं हुआ और उधर से रेड में भी इतने स्कोर नहीं आया, तो हमारा यही कारण है कि हमने मैच लूज किया. गगन को कहाँ आपको टैकल करने में मुश्किल हुई? देखिए मुश्किल तो किसी भी को नहीं होती, मतलब सभी डिफेंसर की अपनी स्किल होती है, सभी रेडर की स्किल होती है, लेकिन ऐसी कोई वो नहीं होती कि किसी को तकलीफ होती है किसी को पकड़ने में. ठीक है, अभी गगन गौड़े से पूछूंगा कि अभी मैच होने वाला है ONGC और यूनियन बैंक, किसके साथ खेलोगे आपको पसंद होगा, किसके साथ खेलने के लिए पसंद होगा, ONGC या यूनियन बैंक? कोई भी हो जाए सही, ऐसा नहीं है कि कौन सा टीम है, कोई भी आ जाए. तो ठीक है, आप चेंज करके आना क्योंकि मैच है अभी. बहुत बहुत शुक्रिया आपको गगन गौड़ा और आपको भी योगेश दहिया, बहुत बहुत शुक्रिया, थैंक यू. और गगन गौड़ा, ये सब फोटोज आपको दिनेश गाड़ीगांवकर ये फेसबुक पेज पे मिलेंगे, सब फोटोग्राफ्स आपको मिलेंगे. और योगेश दहिया आपको भी.
Let's welcome with the huge round of applause, ladies and gentlemen.